नमस्कार. आज मी तुमच्यासाठी अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आली आहे, जी खाऊन तुम्ही वेट लॉस सुद्धा करू शकतात. आणि ही रेसिपी तुम्ही डिनरला, ब्रेकफास्टला किंवा लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील. चला तर मग या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. पालक मूग डोसा करण्यासाठी मी इथे रात्रभर 1 कप मूग भिजू घातले होते. तुम्ही याऐवजी मोड आलेले मूग किंवा मुंगाची डाळ सुद्धा घेऊ शकता. आता भिजवलेले मूग आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 कप पालक घालायचा. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या. डोसाला छान बाइंडिंग यावं म्हणून 2 चमचे बेसन पीठ घालायचं. त्यानंतर आपला डोसा मस्त क्रिस्पी तयार व्हावा यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर मूग भिजू घालतो तेव्हाच त्यात 2 ते 3 चमचे तांदूळ सुद्धा भिजत घालायचे. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे आणि सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तयार केलेले बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही आणि घट्टसुद्धा ठेवायची नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असावी. आता बाकीची तयारी करतो तोवर बॅटर इथे 10 ते 15 मिनिटे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. डोसा आपला छान हेल्दी तयार व्हावा यासाठी मी काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये टोमॅटो, शिमला, कांदा आणि गाजर किसून घेतलेला आहे. आता सर्व व्हेजिटेबल्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. त्यानंतर थोडेसे पनीर सुद्धा कट करून घालत आहे मी. त्यानंतर यामध्ये 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं डोस्यावरती घालायचं सारण तयार आहे. आता आपण डोसे करण्यासाठी घेऊया. बघू शकता 10 ते 15 मिनिटांनी बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे. तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी घालून बॅटर सैलसर करू शकतात. त्यानंतर तवा छान गरम करून घ्यायचा आणि 1 चमचा तेल आणि थोडंसं पाणी घालून तवा छान सिझनिंग करून घ्यायचा आणि यावर 2 चमचे बॅटर घालून चमच्याच्या मदतीने मस्त हलक्या हाताने गोल गोल फिरवत बॅटर पसरवून घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या, गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा म्हणजे बॅटर आपल्याला व्यवस्थित पसरवता येतं. त्यानंतर यावर तेल किंवा तूप घालून पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकतात आणि तयार केलेले व्हेजिटेबल्सचे सारण घालायचं आहे. आता हे सारण व्यवस्थित चमच्याच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे. इथे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे म्हणजे डोस्यावर घातलेले सारण शिजेल आणि आपला डोसा छान क्रिस्पी तयार होईल. आता सरड्याच्या मदतीने हे सारण थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि डोसाचा कलर चेंज झाला की आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात अगदी सहज आपला डोसा निघत आहे आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकतात किती मस्त आलेला आहे. तर अजून एक डोसा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही यावर टोमॅटो केचप किंवा शेजवान सॉस सुद्धा घालू शकतात. तुम्ही बघू शकतात आपला दुसरा डोसा सुद्धा अगदी सहज निघालेला आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा झालेला आहे. असा हेल्दी आणि टेस्टी डोसा जर तुम्ही खाल्ला तर तुमचा वेट लॉस तर होईलच, त्याचबरोबर जे लोक व्हेजिटेबल्स आवडीने खात नाही ते सुद्धा खायला सुरुवात करतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.